जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही चाललोय नाशिकला. आमच्या कॉलेजची आज एज्युकेशनल टूर आहे. आम्ही सगळे चाललो नाशिकला. तर बघूया पुढे कसं कसं होते. ब्लॉग कंटिन्यू. आता राहिलेलं तेवढं जेवणाच बिल द्या तुम्ही. हवा मेंटोस कोण आहे? ब्लॉग चालू आहे माझा. कसं होतं जेवण आमच्या पुल्याचं? तुमच्या पुल्याला बिल पण भरा की आमचं. चला तुमच्या पुल्याला आलोय. जाऊ का? काय करायला रे इकडं? तुझं असतं ना, पैसा असला का काही करतो माणूस. काय करतं मग? 10 एकर फुकणार, 10 एकर पैसा पाहिजे. पैसा असला की विषय संपला. त्यामुळे काय अडचण नाही यांच्यासोबत फिरायचा आणि विषय मिटवून घ्यायचा. संपलं ना आता. किती असते? बोला समर्थ कांबळे. काय तर परिस्थितीनुसार मी हे करतो काय. उचल की हे. अरे उचल की काय चल. कोणी माराय कोण होतं? तू. यो बसून पोरं टिपत होता. डॉन लोक घरनच कपडे घालून आले. आता इथे जाणार कपडे बदलायला. कपडे घालून आलेले आमची गँग सगळी. गावा कपडे बदला जाणार. विषय आपल्याला वेगळा आहे. आपण थोडं काय मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. वायलेन्स अजिबात नको. हे रस्त्यावर असले आलाय का? कपडे बदलायला चाललेत आता आमची पोरं. कसा येऊ खाऊन्या? गावा कपडे बदलून या. लाज वाटू दे की. असलं काय करू नको. काय बोलला आकडे तू? त्याला काय बोलला तू आकडे? काय बोलला? दर अरे नमस्कार. अथर्व भाई पाटील आपल्या ब्लॉग मध्ये. हे सरक पुढे. चल सरक पुढे. तुषार वेलकम टू नगर. फ्रॉम टू नगर. हाय. मर्दा जागा कुठे गेली माझी? मर्द आम्ही आता नाश्ता केलाय. नाश्ता करून आम्ही आता पुढे मुलीला असता सगळ्यांनी नाश्ता केलाय. आता पुढे जाणार आहे. तुषार सांग. आता आम्ही राहुरी विद्यापीठला चालणार की आमची युनिव्हर्सिटी कॉलेज. द्राक्ष खायला कधी घेऊन जाणार आहे? चला आता जाताना आम्ही घरी पण जाणार आहे. त्यावेळेस सगळ्यांना द्राक्ष खायला आमच्या बागेत येणार आहे. आम्ही हर्षित गरुडला नाही यायचंय. कॅन्सल करा. अनुराक्षी तीन वर्षात ना आता पहिल्यांदा तुषारची बाग बघायची. तुषारच्या बागेत तुषार घेऊन जाणार आहे.
बघण्याचा योग आला आणि योगायोगाने आम्ही तुषारची बाग आम्ही आमच्या ब्लॉग मध्ये दाखवतो व्हायरल होईल चांगली. पुढे घ्या यांच्याकडे कसं जायचं दातानी जाऊ यांच्या पण घरी. कळत तर काय नाही उगाच तरी पण बघायचं. युनिव्हर्सिटीचे ज्यूस ठेवलेले आहे आपण ट्राय करूया कॅन्टीन मध्ये. युनिव्हर्सिटीने बनवलेलं काय पॅकेजिंग लेबलिंग खूप छान. डाळिंब पिया म्हणतोय बाळ. पिया फुलं पिया आणि फुलं पिया आवळा आंबा आपण चिंच ट्राय करू. नुसतं प्यायचं डाळिंब आहे ज्याचं उत्पन्न 500 टन निघते. काढून घेऊन जायचे त्यातलं. होय का माहित तर काय नसते उगाच आपल्या जे टाकायचं ह्याच्यापासून बनवलेलं आहे. याच्यापासून का पाटलांच्या घरचा प्युरी हा का सरदार पिवळा वैभव यादव. हे एका एकरात 115 टन ऊस काढला गेल्या वर्षी. तिकडे चालू फादरी एका 1.25 कोटी रुपये केला. आता ते पुढच्या महिन्यात रेंजरवर घेणार. आता सध्या आहे का नाही जंक्शन विषय आपण 5 एकर ऊस आहे. तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा की ह्यांचं किती उत्पन्न निघू शकतं. 5 एकर ऊस मध्ये हे ऊस रत्न यांना पुरस्कार मिळालाय. 650 टन ऊस काढते 5 एकर. लाईक करा कमेंट मध्ये सांगा फॉलो करा शेअर करा आणि फोन पेला पैसे रिपोर्ट करा आणि 77 काय गुगल पे फोन पे पेला 320 लागवडीसाठी लागवड आणि शेणखताची ट्रॉली टाकायची त्यासाठी आर्थिक वय द्या. शेणखताची एक ट्रॉली टाकायची यासाठी एक विनंती कॉलेज काढायची हा हे अशी सुंदर अशी माहिती आपल्याला शिवम देत आहे. कशाची देतोय त्याने पाठवले कशासाठी चांगलं काहीतरी शिकायला. हे फोटो नुसतं चालू आहेत नुसतं फोटो चालू आहेत. फुल टाइम फोटोग्राफर. ही जी वर दिसते ना ती बिटरगाव मधली केळी आहे. ह्यांचे वडील कृषीभूषण दादासाहेब पाटील हे खूप मोठे एक्सपोर्टर आहेत. त्यांनी पिकवलेली केळी आहे का ती. त्यांनी पिकवलेली केळी आणि ही वेलची व्हरायटी जी आहे ना ती त्यांनी उत्पन्न केलेली आहे. त्याच्यामध्ये महाराज यांना बोलू दे की 2 शब्द. हा एकरात 5-6 लाख रुपयाचं उत्पन्न घेतो. एका एकरात 5-6 लाख रुपये बस फिरून आपल्याकडे बघायचं चालते. 25 एकर लागवड आहे. चिपळ्या टाकण्यात आयुष्य गेलं नुसतं. कृषीभूषण दादासाहेब पाटील विषय संपला. #7757 वरच्यांचा आशीर्वाद करू शकता आणि कमेंट मध्ये सांगा. हे गडा बघा या गाड्याचा विषय सांगतो ना मी. ऐका रे आम्ही ना गोव्याला फिरायला गेलो. हा त्या दिवशी काय झालं सगळे जण गडाळ होते आणि एका मुलीने मला विचारलं की सर तुम्ही गडाळ घाला तुम्ही खूप छान दिसता. तेव्हा आम्ही ठरवलं की बारामती टायटनच्या शोरूम मध्ये घालून घ्यायची 17,500 रुपयाचं. गुंटापरी काय लागलं तरी चालेल. जी मुलगी त्यांना हेअरस्टाईल जगातील 5 माणसं फक्त एवढा कटके ज्या मुलीने आज त्यांना इग्नोर केले ते त्यांच्या मोठ्या त्या गावाला वॉटर किती सोडलेलं आहे त्याच्यावर रिडिंग्स लिहिलेलं असतात. ते बी सेकंदामध्ये एवढं वॉटर जातं. हो इम्प्लिमेंट्स बघा. ही नको ती बघू नका. ही काय माहित नाही. अरे ॲग्रिलाइज कशाला लावायची काय सांगा हा 2 ब्लेड लागलेले असतात. बघा ती ब्लेड काय करते की जो फुट आहे ना बारीक करून स्प्रे करते. संपला विषय. राहुरी युनिव्हर्सिटी यायलाच लागते. आता 2 रिसर्च सेंटर झालं तर अजून पुढे 5 आहेत. बघा हेच लागतंय राहुरी विद्यापीठ. नाच करते. लय बेकार विषय. आता अजून 3 पुढे पेंडिंग आहेत. उद्या सुट्टी नाही. गँग बघा आमची. राष्ट्रीय बियाणं प्रकल्प. हे बघायचे इथे एवढ्या उन्हात तानाचं पाणी प्यायसाठी इथे थांबलेलो. थंडगार पाणी पिले मस्तपैकी. आणि हो बघा आता आलाय बोल काय तर
कुठं होता कालपासून खाला ट्रिप सकाळी चालू झाली तू आत्ता खाला काय बोल तिथं काय आलं पाहिजे नियोजनाचे पाचशे म्हणून त्यांना उशीर मॅडम जयदीप शिस्त मोडते का नाही चला मोबाईल मागायचा असला आत्ता आम्ही लायब्ररीला गेलो लायब्ररी दाखव युनिव्हर्सिटीची लायब्ररी आम्ही आत्ता लायब्ररीतनं जाऊन आलो युनिव्हर्सिटीची लायब्ररी आत्ता बघितली आता जाणार आहे तिथे मेन गेटला तिथं ते महात्मा फुलेंचा पुतळा आहे त्या पुतळ्यापाशी आम्ही आता फोटो काढणार आहे तिथनं फोटो काढून आम्ही जेवायला जाणार आहे तर आपण तिथे गेल्यावर आपण पुढचा टेक घेऊ धन्यवाद 40 वरनं 25 नंबर स्विमिंग पूल कुठे आहे 25 वरनं 1 नंबर लावले आता स्विमिंग पूल नाही कॉलेजला यांच्या बरं मग रेस्टॉरंट नाही यांच्या कॉलेजला रेस्टॉरंट बांधायचं आता नवीन बांधायचं आहे जयदीप काय विचार आहे कॅफे तर आहे का कॅफे नाही तसलं काय दोघांच्या दोस्तीची निशाणी यांच्या आम्ही इथं युनिव्हर्सिटीच्या इथं बाहेर बसलोय आणि बघा इथं कॉलेज आहे सगळी इथं बसल्यात आणि याची कामं बघा कुठं घेऊन जायचं का नाही यांना सांगा होय ओमकार 2 शब्द जरा रिलॅक्स होतोय मी परत थोड्या वेळाने बोलतो ही रिलॅक्स व्हायची जागा आहे का तुला शोभतंय का अशा कॉलेजच्या हे कॉलेज इथं आणि कॉलेजच्या एकटं याचं खायचं शोभतंय का मला पण घे काय तर चल हे जयदीप ही चालतंय ही बघ गरीबाच्या पोटाव पाय तुझं बोल आता काय करायचं हे अकाउंट बॅलन्स असलं दाखवूच नको मला हे बघा आत्ताच आम्ही लाहोर युनिव्हर्सिटीतनं आता जेवण बिवण केलं मस्तपैकी आणि आता शनी शिंगणापूरला आलो आम्ही शनी शिंगणापूरला आत्ताच दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललोय शिर्डीसाठी हे बघा इकडं तुम्ही बघू शकता परिसर बघू शकता कसला असा बोल परिसर इथं सगळी बांधकाम बघा कसं काय गार वाटतं एकदम गार वाटतं इथं आल्यावर बाहेर जरा उन्हाळ्याचं तापमान जास्त आहे काय बरोबर वाटतं आता देवदर्शन झालं देवदर्शन खूप छान झालं मुकुंद शेठ पहिल्यांदाच आम्ही शनी शिंगणापूर नाही शनी शिंगणापूर दर्शनाचा योग आला स्वतःच एक मोठी सोन्याची साडेसाती आहे तरी आज त्यांनी इथं दर्शन घेऊन ते साडेसाती घालण्याचा प्रयत्न केलाय आता रिझल्ट तुम्हाला दिसतील पुढच्या सगळे तुम्ही बघू शकताय कसा इथं एकदम ओके मध्ये वातावरण हा आर्यन आता आपण देवगिरी देवस्थानामध्ये आलो आहे ती देवघर तर ती कमान आहे खूप सुंदर अशी कमान आहे. आणि इथं निवासस्थान आहे तिथं आपण राहू शकतो आणि इथून आत गेलं की दत्ताचं मंदिर आहे इकडून का हा तिथून लेफ्ट घ्यायचं की दत्ताचं मंदिर आपल्याला VIP दर्शन मिळेल का VIP कदाचित मिळू शकतं नाही मिळणार कारण की आपण 50 जण आहे हा 50 आपल्या दोघांना मिळू शकतं आपण दोघं जाऊ मग VIP ला आपण दोघं 100% VIP ने जाऊ आणि हे आमची बेलदाच यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथपर्यंत आलो आहे इथपर्यंत आलेला आहे आणि पुढचाही आमचा प्रवास यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होईल आमची नम्र विनंती आहे की आमचा फोन जप्त करू नये ही बेलदार सरांची नम्र विनंती VIP दर्शनासाठी तयारी चालू आहे इकडे VIP दर्शन पाहिजे असं कळाले की अपंगांना VIP दर्शन हे बघा आमचे अपंग म्युझिक कमान किती छान आहे बघा श्री दत्त प्रसन्न आम्ही सध्या शिर्डीमध्ये आलोय आणि आता हॉटेलच्या चेकिंगसाठी आम्ही थांबलोय 1 तास झाला आम्ही इथे थांबलोय ओंकार पाटील बोला 2 शब्द निवासस्थान खूप छान आहे एकदा तिकडे जावा
असं वाटलं नव्हतं की शिर्डी साईबाबाच्या मंदिरात आपल्याला एवढी भारी सोय होईल करायची. हा त्यामुळे उत्तम आता सोय झालेली आहे. मुलं सगळे खुश आहेत. ह्यांचं थोडं 2 शब्द घ्या काय म्हणजे हा. ऐका. तुम्ही एकदम मस्त भेटली आणि एकदम 2 ठेवलं माझ्या याच्यात जाय ना तर अशा प्रकारे कोण सेजवारच्या घरी आलेला आहे तर आता त्यांनी खूप उत्कर्ष असं जेवणाचं नियोजन केलेलं आहे. हे आपल्याला बाहेर घ्यायचं आहे रे. हा तसं एक मगाशी जो नियोजन ही बघा म्हणून यांना कुठे घेऊन जात नाही. आता हो का जयदीप जगताप व रितेश पाटील यांनी जो ग्लास आहे तो सांडलेला आहे. कापड दे रे पाणी सांडले. योगा आमच्या रस्त्यात असल्यामुळे इथून आम्हाला जायला प्रॉब्लेम होते आणि आमचे 2 नगरचे कार्यकर्ते मला रोजचा रस्ता करून ठेवतात. बॅरिकेडचे लावले पोलिसांनी ते बॅरिकेड लावले काढायला. चला त्याला म्हणतात